श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी आई या चॅनलवर आपलं स्वागत आहे. आजचा अनुभव आहे खूप सुंदर आहे आणि ऐकूनच अंगावर शहारे येणार आहे. नक्की ऐका. मी राजेंद्र नळावडे, मी उस्मानाबाद येथे राहतो. अगदी वर्षापूर्वीचा हा अनुभव आहे. मी गेल्या 21 वर्षापासून स्वामी सेवा करत आहे. आमच्यामध्ये स्वामींची सेवा करण्याची इच्छा आहे, पण माझ्या इतकी स्वामी सेवा घरामध्ये कोण करत नव्हतं. माझ्या इतका विश्वास स्वामींवर कोणी ठेवला देखील नव्हता. माझ्या स्वामींवरचा श्रद्धाविश्वास होता. सर्वजण स्वामींची भक्ती करत होते, स्वामी सेवा देखील करत असायचे. मात्र मी या स्वामी सेवेत जास्त उतरलो होतो. अगदी सकाळी मी 5ला उठायचो, स्वामींचे सर्व पारायणे सेवेत करत असायचो. त्यानंतर सकाळी 7 वाजता मी ऑफिसला निघायचो आणि सारामृत, गुरुचरित्र अगदी हजारो पटीने मी सर्व वाचले आहे. अनेक सेवा मला माहिती आहेत. आमच्यामध्ये सर्व चांगलं होतं. आमच्या घरामध्ये एकदम सुखसुविधा होत्या आणि मी एवढीच अडचण होती का आमच्या लग्नानंतर 12-13 वर्ष झाले होते. मला मूल नव्हतं. त्यासाठी आम्ही स्वामी सेवा करत होतो. अनेक हॉस्पिटल देखील फिरलो. माझ्या पत्नीला पोटाला मूल नव्हतं. काही अडचणी असल्यामुळं तिला डॉक्टर बोलले होते की तिला कधी बाळ होणार नाही, असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. पण प्रत्येक आईवडिलांचे असं वाटतं ना का आपल्याला एक बाळ असावं, व्हायला पाहिजे. आणि तसंच मलाही वाटत होतं आपल्याला एक तरी बाळ व्हावं, अशी माझी खूप इच्छा आहे. मी खूप प्रयत्न करत देखील होतो, स्वामींना सांगत देखील होतो. त्यासाठी मी खूप उत्सुकता होतो. माझी पत्नी देखील माहिती होतं तिला, आणि त्यावेळी त्यांच्या जमाना थोडा वेगळा होता. बाळ झाल्यानंतर दुसरं लग्न करायला अशी अंधश्रद्धा भरपूर पसरली होती. कारण ज्या अडचणी होत्या त्या माझ्या पत्नीमध्येच होत्या. त्याच्यामुळे मला घरात सर्वजण म्हणायत होते की दुसरं लग्न कर. पण मी त्यांच्या बोलण्याकडे कधी लक्ष देत नव्हतो. मला अजिबात दुसरं लग्न करायचंही नव्हतं. आम्हाला एकत्र संसार करायचा होता. भले मूळ नसलं तरी चालेल, पण आम्ही एकत्र संसार करणार होतो. आणि घरातल्यांचा विचार होता का एकदम जुन्या काळातली म्हातारी लोक होते, ते बोलायचे की दुसरं लग्न कर. पत्नीला खूप थोडाफार त्रास व्हायचा, पण ती सोडून द्यायची. असं करता भरपूर काही वर्ष निघून गेले. बघता 11 वर्ष पूर्ण निघून गेली आणि माझी स्वामी सेवेत 21 वर्ष झाले होते आणि त्यापेक्षा देखील जास्त असतील. स्वामींचं जप करायचं, स्वामींचं नाव घ्यायला कधी विसरत नव्हतो. मी कुठे बाहेर गेलो तरी स्वामींचं नाव जेवताना तरी इतर कोणत्याही गोष्टीत मी स्वामींचं नाव घेतल्याशिवाय मी कोणती गोष्ट करत नव्हतो. अचानक माझी पत्नी आजारी पडली. इतकी आजारी पडली तर तिला हॉस्पिटलमध्ये दाखल, लास्ट स्टेजला निदान समजलं तिला कॅन्सर आहे. त्यासाठी तिला खूप प्रयत्न केला, खूप खर्च देखील केला. 3 वर्षापूर्वी प्रयत्न करत होतो. त्यानंतर ती वाचावे म्हणून मी स्वामींकडे देखील प्रार्थना केली होती. तेव्हापासून मी पारायण सुरुवात केली आणि पारायणाला मी सुरुवात केल्यानंतर माझे 7वे पारायणचा दिवस होता. तेव्हा माझ्या पारायण सुरू होतं. त्याच दिवशी अगदी माझी पत्नी मला हे जग सोडून गेली. माझ्या इतका मोठा दुःखाचा डोंगर कोसळला. मला खूप संकटात पडलो होतो. अगदी मी कोणाला माझ्या गोष्टी बोलून दाखवू शकत नव्हतो. माझ्या जवळ तसं कोणी राहिलंही नव्हतं. मी अगदी दुःखात बुडून गेलो होतो. कुणालाही काही बोलू शकत नव्हतो आणि त्यातूनच सावरण्याचा खूप प्रयत्नही देखील केला. एवढी सेवा करून देखील स्वामींनी मला फळ दिलं नाही, मला प्रचितीही दिली नाही. मी स्वामींवर खूप नाराज झालो होतो. भयंकर राग आला होता. मी इथून पुढे स्वामी सेवा करणार नाही, मी स्वामींचा हात जोडणार नाही, मी स्वामींचा मंत्रही जपणार नाही, असा माझ्या मनात मी निश्चय केला. कारण यापुढे माझं कोणीच काही करणार नव्हतं, कोणतीही सेवाही करणार नाही, तुमचं नाव देखील घेणार नाही. स्वामी सेवा करायची मी बंद केले. घरच्यांमुळे आणि घरात अडचणी होते. दुसरं लग्न करावे लागले. घरच्यांसाठी मी फक्त दुसरं लग्न केलं आणि एका वर्षातच बाळ वगैरे झालं आणि मला पहिली मुलगी झाली. ती कन्या होती. ती आमच्याकडे कोणी वारलं तर त्याला एक खून ठेवतात. अगदी पायाला किंवा पाठीला काहीतरी निशाणे असते. ती पुढच्या जन्मी ती आपल्या घरात यावी म्हणून मी काहीतरी लावलं. म्हणून त्याच्या पद्धतीने माझ्या पत्नीलाही मेल्यानंतर तिच्या पायाला काळी अशी रेशी ओढली होती. तेव्हा माझ्या ज्यावेळेस मुलगी जन्माला आली तेव्हा ती वारलेली पत्नी पोटाला आली असं मला वाटत होतं. त्यानंतर जेव्हा बोलायला शिकली तेव्हा ती पहिला शब्द स्वामी उच्चारायला लागली. मला ऐकून खूप बरं वाटायचं
की ती आत्ता 6 वर्षाची आहे आणि तिला स्वामींची सेवा करण्याची इतकी उत्सुकता आहे आणि इतकी गोडी आहे. ती स्वामींची सेवा ह्या वयातच करते. पुन्हा एकदा मला स्वामी सेवेत आणलं. बऱ्याचशा गोष्टी मला तिने पटवून दिल्या की ती स्वामीत आहे तसं. 6 वर्षाची होती, पण तिच्याकडे बघून स्वामी सेवा करायला लागलो आणि माझ्या घरात आली आणि घरामध्ये पूर्ण घर बदलून गेलं. अगदी लक्ष्मी येते त्या पद्धतीनेच ती आमच्या घरात वावर करू लागली होती. पूर्ण घर उजळून गेलं होतं. सगळ्या जुन्या गोष्टी मी विसरून गेलो होतो आणि सुखासमृद्धीने परत आमचं घर भरलं होतं. काही महिन्यापूर्वी एक साधू आमच्या घरी आले होते आणि त्यावेळी ते सर्व भावुक सांगत होते. उघड करून दिलं की ज्यावेळी माझ्या मुलीला बघितलं आणि तेव्हा त्याने सांगितलं की तुझी इच्छा होती की तुझं बाळ सावून आणि तुझ्या पत्नी होती की ती सतत स्वामींकडे मागायची की मला मृत्यू द्या आणि त्यांच्या पोटी मला जन्माला द्या. असं स्वामींकडे तिची नेहमी इच्छा असायची की मला मृत्यू द्या आणि त्यांच्या पोटी मला जन्माला यायचं. स्वामींकडे त्यांचं एकच मागणं होतं, मला मृत्यू द्या, त्यांच्या पोटी जन्म घ्यायचा आहे. कारण ते मला माहीत होतं की मला बाळ होणार नाही. ते तिच्या पत्नीला माहिती होतं, कारण तिचा हट्टच होता की मला मृत्यू देऊन स्वामींकडे हट्ट करत होत्या की मला मृत्यू द्या आणि माझ्या नवऱ्याच्या इच्छा पूर्ण कर, मला मरण द्या आणि परत मी त्यांच्या पोटाला जन्माला यायचं आहे. आणि त्या आईसाठी तिच्यासाठी स्वामींची तळमळ होती. एक इच्छा मी पूर्ण केली आणि स्वामींनी देखील तिची इच्छा पूर्ण केली आणि ती सुंदर मुलगी तुझी पत्नीच आहे आणि घरामध्ये त्याच गोष्टी होत आहेत.